नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल.एस. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3, 1862 या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? ऑप्शन क्रमांक 1, राज्यपाल यांची नेमणूक भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार केली जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती? प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी हर्षचरिताचे लेखक कोण आहेत? प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी हर्षचरिताचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3, बाणभट्ट हे हर्षचरिताचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पाचवा, मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? प्रश्न क्रमांक पाचवा, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? ऑप्शन क्रमांक 4, बाबर हे मुघल साम्राज्याचा संस्थापक होता। प्रश्न क्रमांक 6, विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 6, विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित विश्वनाथ आनंद हे आहेत। प्रश्न क्रमांक 7, अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? प्रश्न क्रमांक 7, अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1, अर्थशास्त्र या विषयामध्ये अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे। प्रश्न क्रमांक 8, राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? प्रश्न क्रमांक 8, राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2, मुख्यमंत्री हे राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक 9, राज्यघटनेचा कच्चा मसुदा डॅश डॅश यांनी तयार केलेला आहे? प्रश्न क्रमांक 9, राज्यघटनेचा कच्चा मसुदा डॅश डॅश यांनी तयार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4, बी.एन. राव यांनी राज्यघटनेचा कच्चा मसुदा तयार केलेला आहे। प्रश्न क्रमांक 10, मूलभूत कर्तव्य घटनेतील डॅश डॅश भागात आढळतात? प्रश्न क्रमांक 10, मूलभूत कर्तव्य घटनेतील डॅश डॅश भागात आढळतात? ऑप्शन क्रमांक 1, 4 हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 11, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? प्रश्न क्रमांक 11, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन क्रमांक 1, पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 12, सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते आहे? प्रश्न क्रमांक 12, सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2, मायक्रोस्कोप हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 13, विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडत असतो? प्रश्न क्रमांक 13, विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडत असतो? ऑप्शन क्रमांक 1, अर्थोपोडा या संघामध्ये विंचू हा प्राणी मोडत असतो। प्रश्न क्रमांक 14, सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो? प्रश्न क्रमांक 14, सिंधू नदीचा उगम कोठे होतो? ऑप्शन क्रमांक 1, कैलास मनसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 15, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात?
प्रश्न क्रमांक 15 नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? ऑप्शन क्रमांक 4 तपकिरी ही आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 16 भारतातील सर्वाधिक भूभाग कोणत्या पठाराने व्यापलेले आहे? प्रश्न क्रमांक 16 भारतातील सर्वाधिक भूभाग कोणत्या पठाराने व्यापलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 प्राचीन पठार या पठाराने सर्वाधिक भूभाग व्यापलेले आहे. प्रश्न क्रमांक 17 भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? प्रश्न क्रमांक 17 भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट या ठिकाणी भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी मोबाईलचा शोध कोणी लावलेला आहे? प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी मोबाईलचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन कूपर यांनी मोबाईलचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 महात्मा फुले यांनी इसवी सन 1863 कशाची स्थापना केलेली होती? प्रश्न क्रमांक 19 महात्मा फुले यांनी इसवी सन 1863 कशाची स्थापना केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 बालहत्या प्रतिबंध गृह याची स्थापना महात्मा फुले यांनी इसवी सन 1863 केलेली होती. प्रश्न क्रमांक 20 बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातलेला आहे? प्रश्न क्रमांक 20 बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 प्लासीची लढाई हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी हत्तीरोग कशामुळे होतो? प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी हत्तीरोग कशामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 4 कीटक किंवा डास यांच्यामुळे हत्तीरोग होतो. प्रश्न क्रमांक 22 कोणता देश मिशन समुद्रयानाची तयारी करत आहे? प्रश्न क्रमांक 22 कोणता देश मिशन समुद्रयानाची तयारी करीत आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारत हा देश मिशन समुद्रयानाची तयारी करत आहे. प्रश्न क्रमांक 23 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी कोठे झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 24 मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण असतात? प्रश्न क्रमांक 24 मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण असतात? ऑप्शन क्रमांक 1 सायकॉलॉजी हे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असतात. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रामसर करार कधी अंमलात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रामसर करार कधी अंमलात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 जागतिक पृथ्वी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 26 जागतिक पृथ्वी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 22 एप्रिल या दिवशी जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते नाणे भारतीय चलनात नाही? प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते नाणे भारतीय चलनात नाही? ऑप्शन क्रमांक 4 50 रुपये हे नाणे भारतीय चलनामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 28 प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये खालीलपैकी कोणत्या वायूची गरज असते? प्रश्न क्रमांक 28 प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये खालीलपैकी कोणत्या वायूची गरज असते? ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड या वायूची गरज प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये असते. प्रश्न क्रमांक 29 मानवी हृदय किती कप्प्यांचे असते? प्रश्न क्रमांक 29 मानवी हृदय किती कप्प्यांचे असते? ऑप्शन क्रमांक 2 4 कप्प्यांचे मानवी हृदय असते. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी एड्स हा रोग कशामुळे होतो? प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी एड्स
हा रोग कशामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 1 विषाणूमुळे एड्स हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 31 द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 31 द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोरे हे द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 32 भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? प्रश्न क्रमांक 32 भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 33 जागतिक महिला दिन केव्हा साजरा करण्यात येतो? प्रश्न क्रमांक 33 जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 2 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात. प्रश्न क्रमांक 34 आयुष्यमान भारत दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 34 आयुष्यमान भारत दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 30 एप्रिल या दिवशी आयुष्यमान भारत दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 35 21 ऑक्टोबर रोजी भारताने किती कोटी कोरोना लसीकरण पूर्ण केलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 100 कोटी हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी वन्यजीव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 3 मार्च या दिवशी वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 37 गोवर हा आजार खालीलपैकी कोणापासून होतो? ऑप्शन क्रमांक 4 विषाणूपासून गोवर हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणता आजार डासामुळे होतो? प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणता आजार डासामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 4 मलेरिया हा आजार डासांमुळे होतो. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी मांगेली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी मांगेली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मांगेली हे धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 40 वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते? प्रश्न क्रमांक 40 वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते? ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन या वायूचे प्रमाण वातावरणात सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 41 अनाथ मुलांसाठी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आहे? प्रश्न क्रमांक 41 अनाथ मुलांसाठी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 सदानंद सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी अनाथ मुलांसाठी स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 42 छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 1911 या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो कोठे पार पाडलेला आहे? प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो कोठे पार पाडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 परभणी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो पार पाडलेला आहे. प्रश्न क्रमांक 44 सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 44 सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 2023 मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कुठे होते? प्रश्न क्रमांक 45 2023 मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कुठे होते? ऑप्शन क्रमांक 1 गोवा या ठिकाणी 2023 मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन होते. प्रश्न क्रमांक 46 स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 46 स्पिरिट ऑफ इंडिया
या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 47 मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? प्रश्न क्रमांक 47 मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हे धबधबा अमरकंटक जिल्ह्यात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 48 ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली कोणत्या भाषेत कौशल्याला म्हणतात? प्रश्न क्रमांक 48 ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली कोणत्या भाषेत कौशल्याला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 वाचन या भाषेमध्ये ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली असे कौशल्याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे जिल्हा महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 50 ग्रामपंचायतीच्या कार्यावर कोणाची देखरेख व नियंत्रण असते? प्रश्न क्रमांक 50 ग्रामपंचायतीच्या कार्यावर कोणाची देखरेख व नियंत्रण असते? ऑप्शन क्रमांक 1 पंचायत समिती यांची ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण असते.